नमस्कार मित्रांनो, आपण तर आजचा प्रिव्ह्यू पाहिलाच असेल. तर प्रिव्ह्यू सांगू नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. तर आज आपण म्हणजे स्पेशल 3D वेडिंग व्हिडिओ आणलेला आहे. तुम्ही प्रिव्ह्यू पाहिलाच असेल. तर प्रिव्ह्यू नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. आणि काही प्रॉब्लेम आला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच म्हणजे काही प्रॉब्लेम आला असेल मला डायरेक्ट कमेंटमध्ये लिहून मी डायरेक्ट तुम्हाला आन्सर देऊन देईन. तर जरा न वेळ झाला तर आजच्या पुण्याला चालू करणार आहे मित्रांनो. तर पाहू शकता आपल्याला आयलंड मोशनची जरूरत पडणार आहे. आणि जे तुम्हाला मटेरियल दिलेलं आहे ते पण डाउनलोड करून घ्या. पाहू शकता आयलंड मोशन ओपन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसणार आहे. पाहू शकता ओपन केल्यानंतर ना प्रोजेक्टवर जायचं. प्रोजेक्टवर केल्यानंतर इथं पाहू शकता तुम्हाला काय करणार आहे. तर तुम्हाला 3D वेडिंग इन्व्हिटेशन हे मेन आपलं प्रोजेक्ट आहे. तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर. तर हा एक व्हिडिओ राहिला तर डिलीट करून देतो मी. आणि तर पाहू शकता हा 1 मिनिटाचा व्हिडिओ म्हणजे शॉर्ट टाकून द्यायचा 30-30चा. तर एवढं झाल्यानंतर मित्र आता काय करायचं, बॅग घ्यायचं. मेन आपलं कोणचं आहे इथं तुम्हाला समजत असेल. मेन आपलं नाव आहे. तर नावाला मी तुम्हाला फोटो दिला नाही आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता कोणता पण फोटो. जी वेडिंगची ऑर्डर आहे त्याच्या हिशोबानं. तिथं हा टेक्स्ट आहे. हा टेक्स्टसाठी तुम्हाला काय करायचं आहे, बॅग घेतो मी. बॅग घेतल्यानंतर इथं तुम्हाला इंडियन फंड कन्व्हर्टर भेटणार. इंडियन फंड कन्व्हर्टर भेटल्यानंतर इथं युनिकोड म्हणून यूज करायचं. युनिकोड म्हणजे जी तुमची माहिती असेल ती युनिकोड चेंज करायची आणि इथं पेस्ट करून द्यायची हा सेकंड याच्यावर. ह्याला पण 3 याला युनिकोड वापरलेले आहेत मी. तिन्हीला युनिकोड वापरल्यानंतर आपण बॅग घेऊया. आता इथून तुम्हाला काय करायचं, इथं सेकंड गर्लचं आहे. हिला पण 10 मी तुम्हाला काही फोटो दिला नाही आहे. हा फोटो दिल्यानंतर मला युनिकोडमधून सगळं चेंज करायचं आहे. तुम्हाला जे नाव टाकायचं असेल ते. एवढं झाल्यानंतर मित्रांनो बॅग घेतो मी. बॅग घेतल्यानंतर आता पाहू शकता तर तुम्हाला इथं मी शुभविवाह दिलेला आहे. शुभविवाहाचं पाहू शकते. तुम्हाला फक्त टेक्स्ट काय करायचं तुम्हाला बॅगमध्ये दाखवतो मी. याला आपण पेन जी दिले त्याला इफेक्ट दिलेला आहे कलर बॅलेन्सचा. बरोबर ॲडजस्ट करून दिलेला आहे म्हणजे बॅकग्राऊंडच्या हिशोबानं. तर तुमचा बॅकग्राऊंड कोणत्या कलरचा असेल त्या हिशोबाने करू शकता तुम्ही. हा चेंज करून घेतो थोडासा. पाहू शकता तुमच्यासमोर चेंज करणार. मेन थोडंसं इकडं तिकडं हँडल करायचं. हा इथं जांभळा झाला आहे. थोडंसं ग्रीन केला. इथून डायरेक्ट थोडासा दिसला पाहिजे. हे हायलाईट थोडीशी वाढून घेऊ आपण. एवढी इथं मीडियममध्ये एवढी. थोडासा अंदरून डार्क दिसत म्हणजे ग्रीन दिसत असेल तुम्हाला स्क्रीनवर. एवढं झाल्यानंतर मी आता काय करायचं, बॅग घ्यायचं. बॅग घेतल्यानंतर आता मेन आपलं काय आहे 3D व्हिडिओ आहे. 3D व्हिडिओ तुम्हाला स्वतः क्रिएट करायला लागेल. क्रिएट करण्यासाठी काय करायचं मित्रांनो, मी पहिले 3D व्हिडिओ 1 दिलेला आहे. तर मी स्वतः क्रिएट केलेला आहे. पाहू शकता ओपन करतो मी. ओपन केल्यानंतर पाहू शकते असं दिसणार. हे 3D कॅमेराचा ऑप्शन आहे. पाहू शकता कॅमेराचा तुम्हाला दिसलं असेल. पाहू शकता मी टच करून दाखवून देतो. मेन आहे पाहू शकता. त्यानं टच केल्यानंतर ना असं दिसणार. हे ओपन करायचं जे ग्रीन कलरचं येईल आवाज. तर एवढं झाल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं, मी 3Dचं ऑप्शन ओपन केलं आहे. तर जे कॅमेरा आहे तो टच करायचा आणि मूव अँड ट्रान्सफॉर्ममधून गेल्यानंतर ना पहिले एक बिटमार्क द्यायचा. बिटमार्क दिल्यानंतर पुरं ॲडजस्ट करून घ्यायचं जसं तुम्हाला पाहिजे असेल तसा. तर ॲनिमेशन तुम्हाला वापरतच असेल 3D कॅमेरा शिकलाच असेल त्याच्या हिशोबाने आपण दिलेलं आहे. तर एवढं झाल्यानंतर मित्रांनो पाहू शकता व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे. तर तुमचा साईजच्या हिशोबाने दिलेला आहे मी 12 सेकंडचा म्हणजे 12 मिनटाचा व्हिडिओ वापरलेला आहे. ह्यात तुम्हाला सनसेटचा हा बॅकग्राऊंड देण्यात येईल आहे. PNG देईन फक्त फोटो मेन देण्यात येईल नाही आहे. तर एवढं झाल्यानंतर सेकंड आपण व्हिडिओ घेऊया. आता सेकंड व्हिडिओ मी तसंच जो PNG वापरली PNG अलग दिली. आता ह्यात फक्त मेन आपलं काय करायचं आहे, फोटो तुमच्या हिशोबाने तुम्ही कोणताही टाकू शकता. आणि जे क्लाउडचे जे PNG दिलेले आहे म्हणजे व्हिडिओ दिलेला आहे तो पण सेमच आहे एक जागीच. आणि मेन आपला इथं 3D कॅमेरा ओपन केल्यानंतर पाहू शकतो मूव्ह ट्रान्सफॉर्ममधून बरोबर पाहू शकता कुठं कॅमेराने दिलेला आहे मी. फक्त मेन आपलं काय फोटो इथं झूम आउट करायचा आहे आणि इकडं तिकडं हलवायचं आहे. बस हेच आपलं काहीच नाही आहे. तेवढं झाल्यानंतर मित्रांनो बॅग घेतो मी. बॅग घेतल्यानंतर आपलं काय राहतं फक्त तर स्थळ राहतं आपलं. स्थळला आपण युनिकोड वापरलेला आहे. तर आपण म्हणजे AMSचे काही फॉन्ट वापरले नाही. फक्त ह्याला AMSचा फॉन्ट मी तर पाहू शकता मी AMS लिहून देतो मी वरतं तुम्हाला माहीत होऊन जाईल म्हणून. AMS म्हणजे एक फॉन्ट राहतो तो तुम्हाला माहीत होऊन जाईल. मी
AMS फॉन्ट एकच याला वापरला आहे मी, जास्त याला काही वापरला नाही. जो मेन आहे त्यालाच वापरला आहे मी. याला फक्त युनिकोड वापरला आहे मी. आणि एक तुम्हाला हे PNG दिलेले, PNG तुम्हाला क्रोममध्ये दिलेले म्हणजे बॅकग्राऊंड ब्लरचं पाहू शकता, ट्रान्सपरंट आहे. तर बॅग घेतो मी, बॅग घेतल्यानंतर आता समजतं राहतं, समजतालाही आपण म्हणजे युनिकोड वापरला. युनिकोड मी करून घेतो तुम्हाला. तर AMS असं नाव देतो मी, माहीत होऊन जाईल तुम्हाला. तेवढं झालं मित्रांनो. हे वर तर सिम्पलमध्ये दिलं आहे, म्हणजे सिम्पल टाईप थोडंसं दिसलं पाहिजे ते सगळं. आणि ट्रान्सपरंट आहे. तर पोहोचायचं ट्रान्सपरंटसाठी काय करायचं, सेटिंगवर जायचं, ब्लॅकचं ट्रान्सपरंट करायचं. एवढं झालं मित्रांनो. आता बॅग घ्यायचं. तर बॅग घेतल्यानंतर आता काय करायचं, मी आपलं 3D कॅमेरामध्ये जायचं. 3Dमध्ये कॅमेरा केल्यानंतर ना तिथून तुम्हाला एक व्हिडिओ देण्यात येईल आहे, पाहू शकता. थोडं साऊंड पण करतो. तर स्क्रोल करायचं. स्क्रोल केल्यानंतर ना एक पहिले तुम्हाला रेड कलरचं बॅकग्राऊंड देण्यात येईल. थोडंसं पॉपअप लागून जाणार जसं. तर काय करायचं, फक्त म्हणजे व्हिडिओ टच करायचं, इफेक्टमध्ये जायचं आणि ॲड इफेक्ट करून इथून तुम्हाला क्रोम की म्हणून आणि याला जो बॅकग्राऊंडचा म्हणजे ऑप्शन असतो तो पाहू शकता, कलर येतो आपोआप, तो ॲडजस्ट करून घ्या. तर राईट केल्यानंतर ना बॅक घ्या. बॅक घेतल्यानंतर ना आता पुरं अख्खं ब्लॅक दिसणार. ब्लॅक दिसण्यासाठी काय करायचं, तुम्हाला एक PNG दिलेली आहे. तर तुम्हाला स्क्रोल करायचं आहे आणि इथून तुम्हाला एक बॅकग्राऊंड दिलेलं आहे आकाशाचं. तर फिल कंपोजिशन एरियामधून खाली करून घ्यायचं याला ॲडजस्ट. आता पाहू शकता कसं दिसतंय, एकदम हार्ड ट्रेंडिंग. याला शर्ट पण तर वाढायचं नाही आहे, बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. मी करून घेतो. तर हा PNG दे, PNG इथपर्यंत येईल, पाहू शकता. PNG थोडीशी खाली करून घेऊ आणि याला फेड इन आउटचा ऑप्शन देऊन देऊ. ॲडजस्ट होऊन जाणार बरोबर. एवढं झालं मित्रांनो. हा व्हिडिओ थोडासा इथपर्यंत ओढून घेता, फोटो मी ना आपल्या तिथपर्यंत. तर समोर येतं, समोर आल्यानंतर ना तुम्हाला डबल एक पिंक कलरचं एक हे दिलेलं आहे व्हिडिओ, म्हणजे जो PNG असतो तोच दिलेला आहे. याला पण क्रोम कीमधून जो बॅकग्राऊंड आहे उसका जो कलर आहे तो घेतलेला आपण, राईट करून घेतला होता तोच घेतलेला आपण. त्याबरोबर ॲडजस्ट करून इथं एक तुम्हाला PNG दाखवायचा, स्नेह निमंत्रण. इथं पाहू शकता, स्क्रोल करून ॲडजस्ट करून दिलं आहे आणि इथून थोडंसं समोर ओढून घ्यायचं इथं. तर ॲडजस्ट करून इथं फेड इन आउटचं ऑप्शन देऊन द्यायचं. तेवढं झालं मित्रांनो, पाहू शकता याला ॲडजस्ट दिसतंय बरोबर कसं. PNG थोडीशी मोठी करून घ्या, दिसली पाहिजे बरोबर स्पष्टपणे. एवढी पण नाही, एवढी. आणि जे स्नेह निमंत्रण ते पण थोडीशी मोठी करून घ्या, दिसला पाहिजे परफेक्ट. आणि हा PNG त्या व्हिडिओच्या खाली घेऊन घ्या. तर घेतल्यानंतर ना थोडंसं बरोबर असून जाणार आणि इथून थोडंसं समोर आलं त्यांना स्क्रोल करून घ्यायचं. तर आता माहिती येण्यासाठी आपलं काय करायचं, एक PNG घ्यायची आहे. स्नेह निमंत्रणावर एक तुम्हाला व्हिडिओ दिला पाहू शकता, एक ह्याचा पक्ष्यांचा दिला. पक्ष्यांचा काय करायचं, 14 मिनिटाचा व्हिडिओ आहे. त्याला बाकीचा पार्ट कट करून द्या. कट केल्यानंतर ना इथून तुम्हाला इथून ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये गेल्यानंतर ना खाली कलरमध्ये जायचं आणि लुमिनस करून घ्यायचं. लुमिनस केल्यानंतर ना बरोबर पाहू शकता खाली करून घे तुम्ही थोडासा व्हिडिओ ह्याच्या. तर थोडंसं ॲडजस्ट होऊन जाणार, तो पाहू शकता, दिसतंय तुम्हाला व्हिडिओमध्ये. तेवढं नंतर ना थोडं समोर यायचं आणि इथून तुम्हाला सगळी माहिती देण्यात येईल, पाहू शकता. हे एक नाव आहे म्हणजे मेन मुलाकडलं, हा एक दिला. त्याला आता काय करायचं, एक बॅकग्राऊंड दिलेलं आहे आपण. हा बॅकग्राऊंड आहे, थोडंसं ॲडजस्ट करून वरून रोटेट 90च्या हिजरा. तर फिल कंपोजिशन एरियामध्ये टच करून आणि ह्या व्हिडिओच्या खाली करून घ्यायचा आणि हा शर्ट पण वळून घ्यायचा इथपर्यंत 3 बीटमार्क दिलेलं आहे. एवढं जाणतं मित्रांनो. सेकंड आता मुलीकडलं आहे. बरोबर ॲडजस्ट करून फेड इन आउटचा ऑप्शन देऊन द्यायचं सगळ्याला. आता याला पण देऊन देऊ आपण. तेवढं झालं मित्रांनो. आता पाहू शकता ॲडजस्ट झालेलं आहे. ॲडजस्ट झाल्यानंतर समोर येऊ अजून पण आता शुभ विवाह म्हणून असं आहे एक, तो पण देऊन देऊ. तेवढं झाल्यानंतर याला आपण फेड इन आउटचा ऑप्शन देऊन देऊ. आता एवढं झाल्यानंतर ना बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचं. आता ॲडजस्ट केल्यानंतर ना तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला पाहू शकता. तर कंटेंटमध्ये जायचं, इथं तुम्हाला फ्लावरचा व्हिडिओ दिलेला आहे.
तर फ्लावरचा विंडो बरोबर ॲडजस्ट करून घ्या मित्रांनो, जे वाटतं तिथं आणि लाईटमध्ये करून घ्या. तुमच्या पाहू शकता तर समोर कसं दिसणार, तुमच्या नजरेसमोर इथं पाहू शकता फ्लावर कसा आलेला आहे याच्यासमोर. याला पण तसंच करायचं, हा व्हिडिओ कॉपी करायचा आणि इथंच पेस्ट करून द्यायचा. बाकीचं पार्ट कट करून घ्या, याला पण तसंच कॉपी करायचा आणि पेस्ट करून द्यायचं. बाकीचं पार्ट कट करून घ्या. तेवढं झालं मी त्याला आता काय करायचं, थोडंसं खाली करून घ्या ॲडजस्ट. तेवढं झालं. एवढं झाल्यानंतर आता काय करायचं, तुम्हाला एक 3D PNG दिलेली आहे, म्हणजे पाहू शकता 3D व्हिडिओ दिलेले 2. हा पहिला व्हिडिओ, बाकीचा जो मेन पार्ट आहे जवळ करून घ्यायचा आणि थोडं समोर आल्यानंतर ना सेकंड पार्ट घेऊन घ्यायचा. तर जवळ आल्यानंतर मेन मित्रांनो इथं पाहू शकता तुम्हाला एक कंटेंटमध्ये व्हिडिओ दिलेला पाहू शकता. खाली कंटेंटमध्ये जा तुम्ही, ह्यात तुम्हाला व्हिडिओ दिला आहे, त्याला पण ॲडजस्ट करून खाली करून घ्यायचा आणि लाईटमध्ये करून घ्यायचं, म्हणजे बरोबर त्याच्यावर इफेक्ट पडणार आहे. पाहू शकता कसं पडलेलं आहे. आणि हे तुम्हाला फ्री देण्यात येईल आहे, तर पाहू शकता कॉपीराइट काही येणार नाही. तर हे पाहू शकता ॲडजस्ट केलेलं आहे, पाहू शकता कसं झालेलं आहे एकदम हार्ड. तर एवढं झालं मित्र, थोडं समोर यायचं, तर ऑलमध्ये जायचं आणि तुम्हाला जो बॅकग्राऊंड दिलेला आहे, म्हणजे जो बॅकग्राऊंड तर दिलाच नाही मी, डायरेक्ट व्हिडिओलाच त्याला बॅकग्राऊंड दिला आहे मी, तो घेऊन घ्यायचा. पहिले स्थळ घ्यायचा आणि मग नंतर निमंत्रण घ्यायचं, म्हणजे कोणाकडून असतं ते. तर ह्याला पण आपण काय करायचं, ह्याला फ्लावरचं द्यायचं आपल्याला. तर कंटेंटमध्ये जायचं मित्रांनो, तर आपल्याला फ्लावरचं द्यायला लागेल. तर लाईटमध्ये घ्यायचं आणि बाकीचा पार्ट करून टाकायचा. कट केल्यानंतर इथून आता काय करायचं, ऑलवर जायचं. ऑलवर समजतात जे निमंत्रण राहतं त्याला 2 पडदे लावायचे. पडदे लावायचे काय करायचं मित्रांनो, तर क्रोमा की म्हणून, आणि जो बॅकग्राऊंडचा कलर आहे तो घेऊन घ्यायचा. बाकीचा पार्ट कट करून घ्यायचा. याला पण डबल दुसरं बॅकग्राऊंड घ्यायचं, रेड आणि पिंक. आता कसं ॲडजस्ट झालेलं आहे, तर बरोबर ॲडजस्ट झाल्यानंतर पाहू शकता तिथून 2 बॅकग्राऊंडचे जे पडदे येतात पाहू शकता कसे आलेले आहेत त्याच्या हिशोबानं. याला पण थोडासा जो बॅकग्राऊंडचा कॉपी करून घ्यायचं, तर ते जी दिसणार पेस्ट करून द्यायचं. बाकीचं पार्ट कट करून जाणार, पाहू शकता कसं दिसतंय. एवढं धंदा मित्र, आता काय करायचं, इथं मला रेक्टँगल 4 आणि 5 दिलं तर एकदम वरतं घ्यायचं आणि जे नेमची पेनची आपली जे लोगो असतो तो पण घेऊन घ्यायचा वरतं. आणि आपला व्हिडिओ कम्प्लीट होऊन जातो मित्रांनो. तर कम्प्लीट झाल्यानंतर काय करायचं, सेटिंग वर शेअरचा ऐकून जाऊ आपण, इथं क्वालिटी पाहून घ्यायची आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचे मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ एवढाच होता. नक्की कमेंट सांगा मित्रांनो. टाटा बाय अँड टेक केअर मित्रांनो.